तुम्ही जयशी बोलत नाही आहात का? अण्णा हो असं मी बोलत नाही त्याच्याशी. कारण तो खोटं बोललाय माझ्याशी. तुम्ही आजारी होता तेव्हा सांगितलं नाही त्याने मला. याचा मला राग आलाय. काय रे, का सांगितलं नाहीस त्यांना? सांगायचं. ते काळजी करत राहतील ना, म्हणून नाही सांगितलं. अण्णा मला कळायला नको का? शेवटी काय आता आपण परके नाही राहिलो. तुम्ही माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र आहात. हो हो हो. मग माझ्यापासून ही अशी लपवा छपवी करायची नाही असं सांगा तुम्ही त्यांना. नाही. हो हो अगदी बरोबर. जय, अरे आपल्या माणसांना आपली काळजी वाटते आणि मग हे असं काही त्यांच्यापासून लपवलं ना तर त्याचं दुःख त्यांना जास्त होतं. असं नका रे वागत जाऊ. मग अजून बरंच आहे. अण्णा तुम्ही जेवून घ्या ना. तू थांब जरा. काय मध्ये उशीर झालाय ना म्हणून गुपचूप भजीपाव वाढून खाल्ला. काय त्यामुळे रात्रभर पोटात दुखत होत. त्यामुळे मध्यरात्री हिची धावपळ झाली. अण्णा अहो त्या दिवशी काय झालं? थांब, अदिती बोलू नकोस. हे पहा जय, तुझं हे वागणं अगदी चुकीचं आहे आणि तुम्ही अगदी बरोबरच केलं केतकर. हे पहा, जय चुकला ना तर त्याचे कान धरायचा हक्क तुम्हाला आहे. मी तर म्हणतो नकाच बोलूत त्याच्याशी. अण्णा तुम्ही जेवून घ्या बरं. औषधं घ्यायची आहेत ना? हो. आणि हो, तो बेल्ट लावायला विसरू नका. दिवसभर तुम्ही तसेच राहिलात. असा हलगर्जीपणा करू नका अण्णा.